सत्ता संघर्ष राजकारणापेक्षा राज्य, देश आणि समाज मोठा असतो. धर्माच्या पलीकडे जाऊन कोणावरही अन्याय होऊ न देता सर्व समाज घटकांना सोबत घेऊन कल्याणकारी स्वराज्याची निर्मिती करायची आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी केलं. 77व्या भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त ठाणे पोलीस क्रीडा संकुल साकेत मैदान येथे राष्ट्रध्वजवंदन आणि भव्य संचलनाचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाला पालकमंत्री श्री एकनाथ शिंदे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, राजश्री छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसंच थोर स्वातंत्र्यसैनिक आणि समाजसुधारकांना विनम्र अभिवादन देखील करण्यात आलं. कार्यक्रमाला आमदार संजय केळकर, रवींद्र पाठक, जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, पोलीस आयुक्त आशिष डुमरे, महापालिका आयुक्त श्री सौरभ राव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. ठाणे जिल्ह्याचा सर्वांगीण विकास हे आपलं प्रमुख ध्येय असल्याचं उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. पायाभूत सुविधा, वाहतूक कोंडीमुक्त प्रवास, शेती प्रगती, उद्योगांना आणि व्यवसायांना चालना हे देण्याकडे आपला कल असेल असं देखील यावेळेस त्यांनी सांगितलं. शासन आपला दारी हा उपक्रम देशातील एक यशस्वी आणि विक्रमी उपक्रम ठरला असून लाखो नागरिकांना त्याचा फायदा होत असल्याचं देखील यावेळेस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.